आम्ही 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा, मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री। भाजप आणि शिवसेना ठाकरे यांच्या 2019च्या निवडणुकीआधी बंद दाराआड काय चर्चा झाली यावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत। कोण खरं कोण खोटं हे अद्याप तरी जनतेला कळत नाहीये। तसं युतीमध्ये ज्याचे जास्त आमदार त्याला मुख्यमंत्रीपद किंवा विरोधी पक्ष नेतेपद हे साधं सरळ गणित होतं। 1990 पासून ते चालत आलं होतं, पण 2019 मध्ये मात्र निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून भाजप सेना युती तुटली। ठाकरेंचा दावा होता की अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर चर्चा झाली होती, तर भाजपचे नेते म्हणत होते की अशी कुठलीही चर्चा झालेली नाहीये। अद्यापही नेते तेच म्हणतात, ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असाच तो फॉर्म्युला होता असंही भाजपकडून सांगितलं जातं। त्यानंतर महाराष्ट्रात काय काय राजकारण घडलं, घडामोडी घडल्या या तुम्हाला माहिती असतीलच। पण नुकतंच मवियाच्या सभेत उद्धव ठाकरेंचं भाषण झालं, त्यात ते युतीमधल्या फॉर्म्युल्यावर बोलले आणि भाजपने तोच व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत ठाकरेंनी कबुली दिल्याची टीका केली। ठाकरे काय म्हणाले ऐका। आम्ही 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा, मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री। हाच व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट करत भाजपने लिहिलंय की अखेर सत्य बाहेर आलेच, महाराष्ट्राचे खरे गद्दार उद्धव ठाकरेच। मला 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता असा खोटा नरेटिव्ह उद्धव ठाकरेंनी पसरवून तमाम शिवसैनिकांची आणि महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली। सत्य लपत नसते, आज त्यांच्या तोंडूनच ते बाहेर आले की ज्यांचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हा महायुतीचा फॉर्म्युला ठरला होता। मुख्यमंत्री पदासाठी जनमताचा आदर करत 25 वर्षांची युती आणि हिंदुत्वाशी गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली, त्याची कबुली त्यांनी आज स्वतःच्या तोंडून दिली आहे। उद्धव ठाकरे भाषणात बोलताना म्हणाले की युतीच्या बैठकीत ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असं ठरायचं, म्हणून निवडणुकीत पाडापाडीचं राजकारण व्हायचं। मवियामध्ये मात्र आधी ठरवा मग निवडणूक लढवा। यातील युतीच्या बैठकीचा मुद्दा भाजपकडून उचलला गेला आणि त्याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलाय आणि एक प्रकारे 2019च्या बैठकीत असाच फॉर्म्युला ठरल्याचा दावा भाजपने यातून केलेला आहे। एकूणच भाजपने यात राजकारण शोधलंय आणि ठाकरे जे बोलून गेले त्यावर देखील ठाकरेंवर निशाणा साधलाय। आता 2019 मध्ये बैठकांमध्ये काय घडलं होतं, नंतर काय घडलं हे त्या नेत्यांनाच माहिती जे बैठकीत होते। मात्र यावरून अद्याप 5 वर्ष झालं राजकारण सुरू आहे। आता पुन्हा निवडणुका येतात, यात कसा फॉर्म्युला ठरतो, काय काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा।